स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये जी आपल्याला चॅप्टरच्या मागे एक्सरसाइज दिलेली आहे त्या एक्सरसाइजमधील क्वेश्चन 5 जो आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत. त्याच्यातलं पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज 332 मीटर पर सेकंद. काय म्हटलेलं आहे पहा की 332 म्हणजे 332 मीटर पर सेकंद हा साऊंडचा वेग म्हणजेच साऊंडची स्पीड आहे. केव्हा? जेव्हा एअरचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. एअरचे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असताना त्या एअरमधून साऊंडची स्पीड 332 मीटर पर सेकंद आहे. इफ इट इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 0.6 मीटर पर सेकंद. काय म्हटले ते पहा. इफ इट इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 0.6 मीटर पर सेकंद पर डिग्री, what will be the temperature when the velocity has increased to 344 मीटर पर सेकंद. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 0 डिग्री सेल्सिअस जेव्हा एअरचं टेम्परेचर आहे तेव्हा त्यातून साऊंडची स्पीड आहे 332 मीटर पर सेकंद. आणि ही स्पीड जी आहे साऊंडची ती पर डिग्री सेल्सिअसला 0.6 मीटर पर सेकंदने वाढत जाते. म्हणजे जर आपण एअरचं टेम्परेचर वाढवलं तर पर डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला साऊंडची स्पीड 0.6 मीटर पर सेकंदने वाढत जाते. मग काय म्हटलंय पहा पुढे. व्हॉट विल बी द टेम्परेचर व्हेन द व्हेलॉसिटी हॅज इन्क्रीज्ड टू 344 मीटर पर सेकंद. मग साऊंडची स्पीड जर या 332 वरून 344 मीटर पर सेकंद जर झालेली असेल तर त्यावेळी त्या एअरच्या टेम्परेचरमध्ये कितीने वाढ झालेली असेल हे आपल्याला इथं काढायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला जे या ठिकाणी दिलेलं आहे ते मांडून घेऊ. गिव्हनमध्ये आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते सर्वात प्रथम लक्षात घेऊ. या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला जी साऊंडची व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड आहे ती दिलेली आहे. या स्पीडला आपण इनिशियल स्पीड गृहीत धरू आणि नंतरची जी स्पीड दिलेली आहे तिला आपण फायनल स्पीड गृहीत धरू. मग या ठिकाणी इनिशियल स्पीड त्याला आपण V1 गृहीत धरू. किती दिलेलं आहे V1? 332 मीटर पर सेकंद, 332 मीटर पर सेकंद. आणि फायनल साऊंड व्हेलॉसिटी काय होत आहे त्याला आपण V2 गृहीत धरू. किती दिलेलं आहे? 344 मीटर पर सेकंद. बरं, त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला दिलेला आहे काय दिलेला आहे तो म्हणजे if the sound wave increases at the rate of 0.6 meter per second per degree. आपल्याला या ठिकाणी पहा की व्हेलॉसिटी पर डिग्री सेल्सिअस किती वाढत आहे म्हणजे किती फरक पडत आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे 0.6 मीटर पर सेकंद. हे पर डिग्री सेल्सिअसला व्हेलॉसिटी वाढत आहे असं दिलेलं आहे. म्हणजे एवढी व्हेलॉसिटी दर प्रत्येक डिग्री सेल्सिअसला ही वाढत आहे दिलेलं आहे. म्हणजे देअर इज अ चेंज इन द व्हेलॉसिटी पर डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.6 मीटर पर सेकंद. मग या ठिकाणी
आपल्याला विचारले व्हॉट विल बी द टेम्परेचर व्हेन द व्हेलॉसिटी हॅज इन्क्रीज्ड टू 344 मीटर पर सेकंद. मग किती टेम्परेचरला 344 मीटर पर सेकंद ही साऊंडची व्हेलॉसिटी होईल. म्हणजे आपल्याला टेम्परेचरमध्ये किती फरक पडतोय तो काढायचा आहे. म्हणजे चेंज इन टेम्परेचर आपल्याला काढायचं. चेंज इन टेम्परेचर हे आपल्याला इथं काढायचं. सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअसच आहे. मग जो काही टेम्परेचरमध्ये चेंज निघेल तो आपण इथे काढूया. मग इथे लक्षात घ्या चेंज इन टेम्परेचर किंवा राईज इन टेम्परेचर म्हणा काढायचं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम टोटल डिफरन्स इन साऊंड व्हेलॉसिटी लक्षात घ्यावा लागेल आणि त्याला पर डिग्री सेल्सिअसला जे काही साऊंड व्हेलॉसिटी चेंज होत आहे त्याने आपल्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे टोटल डिफरन्स इन साऊंड व्हेलॉसिटी अपॉन डिफरन्स इन साऊंड व्हेलॉसिटी पर डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी आपण या किमती ठेवू. चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी इज इक्वल टू डिफरन्स टोटल डिफरन्स इन साऊंड व्हेलॉसिटी किती असेल. नंतरच्या साऊंड व्हेलॉसिटीमधून सुरुवातीची साऊंड व्हेलॉसिटी आपण मायनस केली तर डिफरन्स निघतो टोटल डिफरन्स साऊंड व्हेलॉसिटीतला अपॉन पर डिग्री सेल्सिअस साऊंड व्हेलॉसिटीमध्ये किती चेंज होत आहे तो आपण इथं लिहू. चेंज इन व्हेलॉसिटी पर डिग्री सेल्सिअस किमती ठेवू. या ठिकाणी पहा हा तर आपल्याला काढायचा आहे. हा जशाच तसा ठेवू. इज इक्वल टू फी टू किती आहे 344 मायनस फी वन किती आहे 332 अपॉन पर डिग्री सेल्सिअस किती चेंज व्हायला व्हेलॉसिटीमध्ये 0.6 ने वाढत चाललेलं आहे म्हणजे चेंज होत चाललेलं आहे. मग या ठिकाणी या दोघां 344 मधून 332 गेले किती राहिले 12 अपॉन 0.6 भाग द्या. इथे हा पॉईंट आपण समोर सरकवला तर खाली 6 झाले वर झाले 120. मग डेल्टा टी इज इक्वल टू चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 6 ने भाग द्या 6 दोन्ही 12 0ला 0 हे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काढले म्हणजे डिग्री सेल्सिअस किती आलं 20 डिग्री सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी टेम्परेचर वाढेल जर साऊंडची व्हेलॉसिटी 332 पासून 344 मीटर पर सेकंद झाली तर. हे आपल्याला इथं लक्षात येतं. यानंतर बी हे एक्झाम्पल इथं आपण लक्षात घेऊ. नीता हिअर्ड द साऊंड ऑफ लाइटनिंग आफ्टर 4 सेकंड्स ऑफ सीइंग इट. काय म्हटलंय ते पहा की नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ द लाइटनिंग फ्रॉम हर. तर मग ती वीज नीतापासून किती अंतरावर चमकली हे इथं काढायला सांगितलंय. या ठिकाणी आपल्याला एअरमधील साऊंडची व्हेलॉसिटी दिलेली आहे 340 मीटर पर सेकंद. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी गिव्हनमध्ये जे दिलेलं आहे ते मांडून घेऊ. काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला या ठिकाणी
व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेला आहे. किती दिलेला आहे? 340 मीटर पर सेकंद. आणि त्यानंतर या ठिकाणी त्या लाइटनिंग पासून नीतापर्यंत तो साऊंड येण्यासाठी किती वेळ लागलेला आहे तो दिलेला आहे. म्हणजे टाइम दिलेला आहे 4 सेकंद. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की ती लाइटनिंग नीतापासून किती अंतरावर चमकली म्हणजे डिस्टन्स हे आपल्याला काढायचं. मग या ठिकाणी डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इनटू टाइम हा फॉर्म्युला आपण वापरूया. मग या ठिकाणी किमती ठेवू. मला सांगा व्हेलॉसिटी किती आहे? 340 मीटर पर सेकंड इनटू टाइम किती आहे? 4. या दोघांचा गुणाकार करा, डिस्टन्स निघेल. पहा 4 0 0 4 चौक 16 ला 6 हातचाला 1 4 त्रिकम 12 आणि 13. डिस्टन्स आहे कशात मोजतो? पहा व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये आहे, टाइम सेकंद मध्ये आहे, म्हणजे SI युनिट मध्ये आहे. मग डिस्टन्स SI युनिट मध्ये आपण मीटर मध्ये मोजतो. तर या पद्धतीने आपल्याला काय लक्षात आलं इथं की तो जो लाइटनिंगचा साऊंड 4 सेकंदानंतर नीताला ऐकू आला होता, त्यावरून आपण सांगू शकतो की लाइटनिंग ही नीतापासून किती डिस्टन्सवर चमकली? 1360 मीटरवर. हे आपल्याला इथे लक्षात येतं. पहा मग खाली काय लिहिणार? द डिस्टन्स ऑफ द लाइटनिंग फ्रॉम नीता इज 1360 मीटर. हे आपल्याला इथं लक्षात येतं. यानंतर पुढील एक्झाम्पल पाहूया. पहा सुनील इज स्टँडिंग बिटवीन 2 वॉल्स. सुनील हा 2 भिंतीच्या दरम्यान उभा आहे. The wall closest to him is at distance of 660 meter. काय म्हटलं ते पहा. या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, ही एक वॉल आहे आणि ही दुसरी वॉल आहे असं आपण गृहीत धरू. आणि या दोघांच्या दरम्यान या ठिकाणी सुनील उभा आहे. पुढे काय म्हटलंय ते पहा. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 660 मीटर. जी वॉल सुनीलला जवळ आहे, आता या 2 वॉलपैकी ही वॉल सुनीलला जवळ आहे, तर या वॉल पासून सुनीलचं डिस्टन्स किंवा सुनील पासून या वॉलचं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 660 मीटर हे डिस्टन्स आहे. डिस्टन्सला आपण S लिहितो, याला आपण S1 गृहीत धरू, कारण इथे 2 डिस्टन्स आहेत, या वॉलचं डिस्टन्स आणि या वॉलचं. हे डिस्टन्स आपण S1 गृहीत धरू आणि हे जे दुसरं डिस्टन्स आहे त्याला आपण S2 गृहीत धरू. मग जे काही दिलेलं आहे ते आपण इथं गिव्हनमध्ये मांडून घेऊ. गिव्हनमध्ये पहा आता काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे पहिल्या वॉलपर्यंतचं डिस्टन्स S1 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 660 मीटर. ते आपण इथं लिहून घेतलं. यानंतर या ठिकाणी काय म्हटलंय ते पहा. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 660 मीटर. S1 किती आहे? 660 मीटर. हे आपण इथं लिहून घेतलं. पुढे काय म्हटलं? इफ ही शाउट्स, जेव्हा हा सुनील ओरडतो,
ही हिअर्स द फर्स्ट इको आफ्टर 4 सेकंद. तो पहिला इको किती सेकंदानंतर ऐकणार? 4 सेकंदानंतर. म्हणजे इथे इकोचा टाइम दिलेला आहे किती? 4 सेकंद. इथे लक्षात येणार नाही, मी इथे लिहितो. पहिला इको कुठून ऐकू येईल? पहिल्याच वॉलवरून, जी वॉल क्लोजेस्ट आहे तिच्यावरूनच पहिला इको ऐकू येईल. मग इथं काय म्हटलं? इफ ही शाउट्स ही हिअर्स द फर्स्ट इको आफ्टर 4 सेकंद. मग या ठिकाणी आपण इकोचा टाइम लिहू. इको कोणता इको? या पहिल्या वॉलचा, म्हणून आपण याला T1 गृहीत धरू. T1 इको किती या ठिकाणी लिहून घेऊ? 4 सेकंद. बरोबर आहे. मग हा T1 जर आपल्याला काढायचा असेल, म्हणजे या सुनील पासून इथपर्यंतचं जे काही जाऊन परत येण्यासाठी 4 सेकंद, फक्त जाण्यासाठी टाइम किती लागेल? मग 2 सेकंद. याच्या हाफ, 4 सेकंदच्या हाफ लागेल, म्हणजे 2 सेकंद लागेल. म्हणजे सरळ सरळ आपल्याला 4/2 इज इक्वल टू 2 सेकंद हे घ्यावं लागेल. मग आता पुढे काय म्हटलंय पहा. इफ ही शाउट्स ही हिअर्स द फर्स्ट इको आफ्टर 4 सेकंद. बरोबर आहे. अँड अनादर आफ्टर 2 सेकंद. आणि दुसरा जो साऊंड आहे तो याच्या नंतर 2 सेकंदानंतर ऐकू येतो. म्हणजे जाऊन परत येण्यासाठी हा इको जो आहे हा 6 सेकंद वेळ घेतो. कारण याच्यापेक्षा 2 सेकंद जास्त वेळ घेत आहे. कारण यानंतर 2 सेकंदाने दुसरा साऊंड ऐकू येत आहे. म्हणजे दुसरा जो साऊंडचा टायमिंग आहे, बरोबर आहे, T2 इको हा 6 सेकंद वेळ घेत आहे. म्हणजे फक्त जाण्यासाठी किती वेळ लागेल? जाऊन येण्यासाठी 6 सेकंद, फक्त जाण्यासाठी 6 सेकंदाच्या हाफ म्हणजेच 3 सेकंद इतका वेळ लागेल. या ठिकाणी आपण हा T1 आणि T2 इथं लिहिलेला आहे. T1 इकोच्या हाफ T1 आणि T2 इकोच्या हाफ T2 आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. यानंतर काय म्हटलंय पुढे पहा. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तुम्हाला या ठिकाणी साऊंडची व्हेलॉसिटी काढायची आहे. अँड व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 वॉल्स. आणि या 2 वॉलच्या दरम्यानचं तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे यस काढायचं आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी काय काय काढायचं आहे? साऊंडची व्हेलॉसिटी आणि 2 वॉलमधील डिस्टन्स काढायचं. पहिल्यांदा व्हेलॉसिटी काढूया. व्हेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. या ठिकाणी आपण व्हेलॉसिटी काढण्यासाठी डिस्टन्स आणि टाइम कोणाचा माहित आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स आणि टाइम हे S1 आणि T1 म्हणजे हे माहित आहेत. मग या ठिकाणी आपण S1 आणि T1च्या साहाय्याने साऊंडची व्हेलॉसिटी काढू. साऊंडची व्हेलॉसिटी या बाजूला जेवढी राहील तेवढीच साऊंडची व्हेलॉसिटी दुसऱ्या बाजूला राहील. म्हणून आपण एका साईडची साऊंड व्हेलॉसिटी काढली की ती सगळ्याच उदाहरणाला ती लागू होते. मग या ठिकाणी S1 किती आहे? 660 मीटर अपॉन T1 किती आहे? 2 सेकंद. म्हणजेच किती निघालं? 330 मीटर पर सेकंद ही साऊंडची व्हेलॉसिटी निघालेली आहे. मग आता या ठिकाणी पहा, साऊंडची व्हेलॉसिटी आपण काढली. यानंतर आपल्याला काय करायचं? या 2 वॉलच्या दरम्यानचं डिस्टन्स काढायचं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला टोटल यस काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला S1 आणि S2 ची बेरीज करावी लागेल. If we add the S2 with S1, then we get the total distance between these 2 walls. It is the S. ठीक आहे. आपण टोटल डिस्टन्स साठी S घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग S इज इक्वल टू S1 प्लस S2.
S1 काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरता येतो? S1 काढण्यासाठी व्ही इंटू T1 प्लस S2 काढण्यासाठी सुद्धा असाच फॉर्म्युला वापरता येतो, व्ही इंटू T2. या ठिकाणी दोन्हीमध्ये आपण व्ही का ठेवलेलं आहे? कारण व्हेलॉसिटी दोन्हीकडे सारखीच राहणार आहे साऊंडची, म्हणून व्ही इंटू T1 प्लस व्ही इंटू T2. मग या ठिकाणी आता पहा, दोन्हीमध्ये व्ही जर कॉमन निघालं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? T1 प्लस T2. काय काढत आहोत आपण? हे टोटल डिस्टन्स. मग या ठिकाणी पहा आता व्ही किती आहे? 330 मीटर पर सेकंद. इन ब्रॅकेट T1 किती आहे? 2 सेकंद प्लस T2 किती आहे? 3 सेकंद. म्हणजेच 330 इंटू 2 प्लस 3 5. ब्रॅकेट सोबत म्हणजे ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे ही संख्या या 300 सोबत गुणाकारात आहे. मग या दोघांचा गुणाकार करा. काय येतो? 5 शून्य 0, 5 त्रिक 15ला 5, हाताला 1, 5 त्रिक 15 आणि 16, 1650. काय निघालं? टोटल डिस्टन्स निघालं. मग खाली काय लिहिणार? टोटल डिस्टन्स बिटवीन the two walls is 1650 मीटर. हे आपल्याला इथे लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमधील महत्त्वाची जी काही उदाहरणे आहेत ती इथे सोडवलेली आहेत आणि ती तुमच्या लक्षात आलेली असतील.